आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता त्यावेळी बाबा सगळ्या दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करणाऱ्या सर्व बाबांच्या प्रधानची क्षमा कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. सूत्रसे 119 5 पासून पुढे आपण वचन घेणार आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गात जेव्हा एखादा मनुष्य वचनाने व शिक्षणाने व ज्ञानाने वाढत असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले गुण शिकायला मिळतात. तसंच या वचनाद्वारे परमेश्वराने हे सुंदर रीतीने आपल्याला एक अनुभवी वचनाचा मार्ग दाखवलेला आहे. कळत नाही. एखादी प्लेट घेतात जेवणाची, बरोबर, तर पहिल्यांदा अंदाज बघतात की केवढं जेवण माझ्या पोटात नाही. आणि त्याच्यानंतर तो विचार करतो अद्याप देऊ का, अद्याप देऊ का. पण जेव्हा तो जेवायला बसतो तेव्हा थोड्या टाइमानंतर रद्द होतो, आता नको मला. तसंच एक आध्यात्मिक जीवन आहे. थोडा वेळ मनुष्य त्या आध्यात्मिक जीवनामध्ये चालतो नंतर सांगतो की बस आता नको, आता पूर्ण झालेलं आहे. पूर्ण नाही, आपण अपूर्ण आहे. जेवणानंतर परत थोड्या टायमानंतर आपल्याला परत भूक लागते. कारण आपलं जे आचार विचार जे असतात ते परफेक्टली बसलेले नसतात. त्याच्यामुळे मनुष्याचं जीवन कुठेतरी कमजोरीत आणि अस्वस्थित असते. तर त्यामुळे परमेश्वराच्या द्वारे त्याच्या मार्गाद्वारे त्याच्या शिक्षणाद्वारे आपलं आत्मिक शिक्षण जे असते एक उत्साही, आनंदी आणि शांतीत बनवलेलं जाते. जरा वचन घेऊया. काय सांगते? देवाचे जे निर्णय असतात किंवा नियम असतात, बरोबर, वागणुकी कशी पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये एक वागणूक असते, चांगली वागणूक. आता देवामध्ये वागणूक कशी आहे? प्रेमाची, दयेची, समंजसपणाची, समजून घेण्याची. जी वागणूक असते त्या वागणुकाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला चालण्याची शक्ती मिळते. जर चांगली वागणूक असली तर चांगले गुण शिकायला मिळतात. हेच माझे. आता प्रत्येकाला शिकायला हवा. या सूत्रामध्ये बरेच शिक्षण आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीविषयीचा मार्ग शिकवणाविषयी आपल्याला दिलेला आहे. आणि जेव्हा सूत्रसे 23 अध्यायामध्ये परमेश्वर दावीद सांगतो की परमेश्वर माझा मेंढपाळ. प्रत्येकाला वाटते, आता जो तुम्ही आता येशूमध्ये आले तुम्हालाही वाटते की मी एक असं लिखाण करते की याच्याद्वारे मला काहीतरी अनुभव आलाय, तो मी अनुभव तुम्हाला देतो. म्हणजे आपण प्रत्येक मनुष्य स्वार्थिक आहे. देवापासून जो अनुभव घेतलेला आहे तो लोकांना सांगणं आपलं प्रत्येकाला कर्तव्य आहे. पण आज तसा नाही. आज मनुष्य देवाचे अनुभव कमी घेतो आणि शैतानाचे अनुभव जास्त घेतो. आणि त्याच अनुभवाद्वारे आपलं जीवन तशा पद्धतीने चाललं जाते. काय सांगते? मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष. आता तुम्हाला आज्ञा दिल्या जातात, बरोबर, त्या आज्ञा लक्षपूर्वक पाळायच्या असतात. आपण ते पाळत नाही. त्यामुळे आपली जी घडण आहे ती होत नाही. तरी काय सांगितलं? मी तुझ्या सर्व आज्ञा पुढे लक्ष तर मी फजित होणार नाही. जो खरं देवाच्या आज्ञा पाळतो तो कशाला विचारतो? पेत्राच्या पत्रात 13 मध्ये तसं वचन पण देत आहे. तुम्ही चांगल्याची जर आस्था बाळगत असेल तर तुझं वाईट होणार. मी चांगल्या गोष्टीकडे वळणं गरजेचं आहे. कोणताही मनुष्य चांगल्या गोष्टी कमी आपल्या भविष्यात ठेवत असत. जर मी तुम्हाला चांगलं सांगायला गेलं ना ते पटणार.
कारण काय माहिती, ती दुष्टाईच फळ हे बनलेलं असते, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी समजत नाही. कोणाच्या नावाची मान दुखते मान. आता या चांगल्या गोष्टी देवाने तुमच्यासाठी ठेवल्या, तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. मग हे जे तुमच्या शरीरामध्ये जेव्हा परमेश्वराचा शब्द 4 भागामध्ये कसं वचन आहे, तो शब्द शरीरामध्ये पोचतो तेव्हा तुमच्या शरीराला सर्व प्रकारच्या दुःखातून तुमच्या भविष्यात एक आनंद व शांती प्राप्त होतो. तेव्हा तुमचे आजार आणि तुमची दुःख एक आपोआपले बाहेर. एखादा पाणी असतो ना, तो पिल्यानंतर त्या माणसाला एक समाधान वाटते. तसं हे आध्यात्मिक शिक्षण, आणि हे शिक्षण फार मनुष्यासाठीच आहे. मनुष्य वेगळा नाही, मनुष्य माणसाला वेगळा करतो. मनुष्य वेगळा नाही, मनुष्यच माणसाचा घात करतो. मग ते 10:17 परमेश्वराने वचनावर मनुष्य जेव्हा नियमशास्त्राचं शिक्षण घेतात, 5:39 मध्ये वचन दिले. पौल सुद्धा पण सांगतो नियमशास्त्राद्वारे आपल्याला माहिती आहे. आता हे नियमशास्त्र असतात, ते नियम आपल्यासाठी ठेवले. नियम कसे शोधून काढायचे, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टीच्या मार्गानुसार अनुभव. मी सरळपणाने मी तुझी स्तुती करेन, मी तुझे नियम पाळेन, त्याग करू. आपल्या जीवनामध्ये जर देवाचे नियम पाळत असलं तर परमेश्वराला त्याग करू. आपल्याला नियम नेहमी शोधून काढायचा आणि देवाने काय शिकवले त्याकडे लक्ष द्यायचं. माणूस कितीतरी शिकवतो पण कुठेतरी कमजोर पडतो. ही काय आहे, हे काय आहे, काय उपयोगीचं आहे. चांगल्या गोष्टीकडे मनोभाविक लक्ष केंद्रित करणं गरजेचं. चांगल्या गोष्टी नेहमी सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. सोनं, पैसे हे बरोबर सांभाळतात. बरोबर, पुढे तरुण कशाने आपलं वर्तन चोख ठेवतो. आता एखादा व्यक्ती तरुण आहे, बरोबर, तो देवाने आपल्या प्रत्येकाला एखाद्या व्यक्तीला चांगलं बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. मग त्याची वागणूक कशी पाहिजे ते पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. आता जर तुमची वागणूक जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सगळ्यांना लोक चांगले समजतील, बरोबर. पण आपली वागणूक जर बरोबर नसेल तर पाठीमागे तुमच्या विषयी चित्र रंगवायला सुरुवात होते, बरोबर की नाही. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे. काय ते काय बोलते, मी मनापासून मी तुझा शोध केलाय. कोणापासून? मन. आता मत्ते 7:33 मध्ये तसं दिले, पहिलं राज्य व नीतिमत्व हे मिळवण्याचा पहिला प्रयत्न करायचा. आम्ही शोधतो देवाला, आपण कसं शोधतो? मनापासून जर देवाचा शोध केला असेल तर देवाची कृपा आपल्या जीवनात. आपण कधी शोधतो माहितीये का? आपल्या काही गरजा आल्या, काही समस्या आल्या, काही टेन्शन आलं, काही घरामध्ये मुश्किलता वाढत गेलं, मग त्याच्यानंतर आपण काय करत बसतो? तेव्हा देवाला सांगतो, देवा माझ्या या इच्छा पुऱ्या कर. अरे देव आपल्या इच्छा पुऱ्या करायला आलाय, पण जेव्हा देवाची काय चांगलं सांगतो ना तेव्हा आम्ही ते ऐकत नाही. कारण आम्हाला प्रत्येक व्यक्तीला असंच परिस्थितीमध्ये सैतानाने बांधून ठेवलं आहे. त्याच्यामुळे देवाच्या गोष्टी आपल्याला समजत नाही किंवा त्या पटत नाही. आम्ही कुठेतरी तिथे चुकतो की परमेश्वराने आमच्यासाठी कोणत्या योजना बनवलेल्या ते पहिलं
शिक्षण आत्मपरीक्षण करून घेणं गरजेचं आहे. जर आम्ही त्या शिक्षणाकडे नसेल तर ते शिक्षण आमच्याकडे बसलेलं दिसणार नाही. तुझ्या आज्ञापासून मला भोगू देऊ नकोस. काय सांगते? तुझ्या आज्ञापासून मला भोगू देऊ नकोस. आता आज्ञा त्या मोडल्या नाही पाहिजे, आज्ञा मोडल्या नाही पाहिजे. आज्ञा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि जर आज्ञा पाळतो शेवटपर्यंत आज्ञाच आहे. या शास्त्राच्या शिक्षणामध्ये शिक्षण घेणारे लोक जे आहेत ती फक्त आज्ञाद्वारेच आहे आणि ज्यांनी आज्ञा पाळल्या किंवा त्या आज्ञा सांभाळून ठेवल्या तो भविष्यात पुढे जातो. आज बघा हर एक व्यक्तीला या जगाच्या अही गोष्टीच्या मोहाला लोक आकर्षित झालेले आणि या मोहामुळे शैतान माणसाला फसवायचं काम करतो. नंतर त्याची मोहाच्या परिस्थितीमध्ये तो उतरल्यानंतर तो नंतर बाजूला होतो आणि माणसाच्या हातावर सोडून देतो. आता तू बघ. तो त्याचा फायदा घेऊन आपल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागे तो नाशवंताचं चिन्ह बनवतो. कारण जर आत्मिक शिक्षण आपल्या जोडीला नसेल तर आपलं भविष्य झिरो मध्ये आहे. रोज देवाला सांगायचं की देवा मी पापी आहे, मला पवित्र बनव, तुमच्यासारखं बनव, तुमची इच्छेप्रमाणे घडव. तुम्हाला जे वाटते ते आमच्या शरीरावर पूर्ण हक्काद्वारे करू. प्रत्येक गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मार्गानुसार पाळणं. काय आपल्या लाईफ मध्ये एक सेकंद सुद्धा नाही. हल्ली किती मरण सुरू झालेत माहिती. लोकसंख्यावर फार मोठा इफेक्ट होत चालत आहे. म्हणून मुक्ती समय जवळ आल्यानंतर पहिला पश्चाताप करा. मी लोकांना एक सल्ला नेहमी देते, एकदा तुला काय आजार आला का दुसऱ्या टायमाला सावध राहायचं की तुझा वेळ जवळ आली तर आता असं कर की तू प्रार्थना कर ना, प्रार्थनेने आपलं भविष्य जोड. नवीन जन्म मग नव्या जन्मात व्हायचं. कारण जर तुम्हाला दुसरा जन्म असा आहे की देवाच्या राज्यासाठी, पहिला जन्म तुमचा पापमय आणि कष्टमय, आता पुण्यमय आणि चांगल्या कर्ममय. जेवढं चांगलं करताय तो तुम्ही त्या हेतूने. तुम्हाला आजार का? आता लाजर होता तेव्हा 11 अध्यायामध्ये लाजराविषयी तुम्हाला माहिती असेल. तो पहिला आजार आला त्याला, बरोबर. तेव्हा देवाने त्याला काय सांगितलं असेल? हा आजार मरण्यासाठी नाही तर ह्याच्यात काही देवाचे गौरव. आता आपण देवाकडे आल्या, बरोबर, व देवाच्या गौरवासाठीच आता आजारातून तुम्हाला मुक्त झालेले. पुढचं मुक्ती नाही मिळणार. तुम्ही चांगलं कर्म केलं नाही तर रोग करा. 7:23 मध्ये दिले वेतन मरण. मग जो मनुष्य चांगल्या कर्माने देव त्याला नेतो ना तो सगळ्यात श्रेष्ठ आहे व त्याला जाणीव आहे, त्याच्यामध्ये पुण्यही आहे. आपल्यामध्ये पहिला कारणास्तव म्हणजे पाप आहे. पाप असल्यानंतर पुण्यही नाही, दुष्टाही आहे. असंच ते. म्हणून प्रभूमध्ये आल्यानंतर पवित्रता आहे. तुम्हाला प्रभूमधून पण रोजची भाकर मिळेल आणि या जगात पापामध्ये राहिला तिथे कुठेच फरक नाही पडत, सगळीकडे सारखं आहे. परंतु तुमचा जो दुष्टाई कमाई इथे आहे ती फार देव असणं आत्मेविरुद्ध आहे. ती देवाला आवडत नाही. गलितकरण 5 अध्याय 17 पासून जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला अनुभव घेता येईल. म्हणून या वचनाद्वारे किंवा शिक्षणाद्वारे किंवा त्या नियमाद्वारे तुमचं आत्मिक परिस्थिती सुधारते. स्वतःहून मी बोलला ना, स्वतःहून रोज रात्री झोपताना आपला आत्मपरीक्षण करायचं. उद्याला काय काम करायचं आहे हे पहिलं लक्षात नाही. पहिल्यांदा लक्षात आणायचं की माझा आत्मा पुढे 5 मध्ये माझा आत्मा मी परमेश्वर कित्याकडे सोडला. कामाला नको. उद्या कामाला आहे तर मग तो कामावर राहील, तो भटकता आत्मा, त्याच्यात
काही उपयोग होणार नाही. काय सांगते? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. विचार कर, जसे पैसे जपून ठेवतात व्यवस्थित तसं वचन पण जपून ठेवा. अरे हे मी चूक करतो मनुष्य, वचन नेहमी जपून ठेवा. जर तुम्ही वचन जपून ठेवली नाही तर शेवट त्याच्यातून काही निघत नाही. शेवटची घटना भरपूर मुश्किल आहे. माणसाने रोजची तयारी करावी. तुझं राज्य आम्हाला दे, जसे त्या जगात आपलं राज्य शिरू. जिथे पाहिजे तिथे आजच्या काळामध्ये मरणाविषयीच विचार केलाय. काय माणसाचं भविष्य आहे? मनुष्य भविष्यात 0 पॉइंट मध्ये उभी आहे. अरे जेवढी वेळ मिळते ती देवासाठी वापरा ना. काय लाईफ आहे ज्या परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेला आहे काहीतरी चांगलं कर्म करण्यासाठी. मग थोडी वेळ घालवा. तुम्ही जशी होते तशी आम्ही पण होती. तुमच्यापेक्षा जास्त पाठवली असेल आकर्षण मध्ये लिस्ट मध्ये काढलं. पश्चाताप, सगळ्यात पश्चाताप. मग एक पाप झाले तर 10 पुण्य करायला हरायचं नाही. 10 पुण्य करत असत कोणते कोणाला कसं लोकांनी शळ निंदा केली केवढं त्याच्यावर त्याच्या तो म्हणतो सगळ्या पापीपेक्षा मी पापी सब कपला. कारण त्याला कळालं ना जेव्हा आम्हाला समज येते कोणी बोलतं ते बोलून दे ना, त्याला काही मुश्किल नाही. जे बोलतात त्यांना बोलून दे, कारण त्यांना बोलणं गरजेचं आहे. तुमच्यात चांगली वृत्ती आहे, प्रीती आहे, दया आहे, समजून घेणं समजून सांगणं ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. समाजामध्ये हल्ली काळ असा आहे, एक वेगळा सांगतो तो दुसरा वेगळा सांगतो, अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये देवाच्या मार्गानुसार राहायचं आहे ते राहा. खूप फायदे, खूप मोठे मोठे फायदे आहेत. कारण देवाशिवाय दुसरा पर्याय नाही. घराची चावी असते, त्या घराच्या मालकाकडे सगळ्या गोष्टी असतात, तेव्हा हिंदी असते. तसं पेत्राकडे आपली चावी, पेत्राला अधिकार दिला. तसाच परमेश्वराने मला अधिकार दिलेला होता. 8 वर्षामध्ये मी सांभाळेल. आता जर मी हे केंद्र बंद केलं असतं, कार्य बंद केलं असतं तर एवढा शाप माझ्या पाठीवर आला असता. मला एकट्याला सहन करून मला जे काही करायचं, कारण मला सत्य समजलं नाही. मी लोकांना एकच सांगतो, जेवढं गरीबांना खायला प्यायला घालताय ते घाल. तर तिकडे गेल्यावर परमेश्वर तुला विचारे तू काय कर. मी एक सल्ला लोकांना देतो, मी दुसरा सल्ला नाही देत. हा कुठे पण भेटेल तिथे लोकांशी बोलायला लागला तर तोच सांगेल तुझ्यासाठी इकडे सगळं बनवलेलं आहे, पण एक क्षण आपला येईल तेव्हा त्याच्या अगोदर त्या गरिबासाठी काहीतरी बोलून ठेव. खूप उपयोगी आहे. चांगलं आहे, चांगलं मिळेल, चांगलं बनव, चांगलं घडेल आणि चांगलं घडव. परमेश्वर तुला मोठा आशीर्वाद. कारण काही नाही आपल्याजवळ, फक्त आपल्याकडे दिखावा आहे. हेच माझं, हेच माझं, शेवटी तू. आता थंडी लागायला लागली तर पंखा चालू आहे म्हणून तर 10 मिनिटं चालू ठेवला तर आवाज बंद. हा प्रश्न आहे. तो एवढे ऋतू चांगले म्हणून पाठवते, त्याच्यावर आमचा भरवसा नाही, तर आम्ही पुढचा भरवसा कशा पद्धतीने ठेवणार. मी तर आता निर्णय घेतले, माझ्याने जेवढं चांगलं होईल ते करायचा विचार केला. कारण मला माहिती आहे, कारण आपल्या भविष्यात सगळं शून्य शून्य शून्य. ही दुनिया आता अशी चालली ना, फक्त मोह आहे त्यांच्याकडे. मोहाशिवाय दुसरं काही नाही. आणि सल्ले असे आहेत की तुमचं चुकीमध्ये रस्त्यात प्रवास कसा होईल असे सल्ले तुमच्याकडे आहेत. खरे सल्ले माणसा मागे नाही. आता
एकच होता तो सत्याचा मार्ग, तो म्हणजे प्रभू येशू सनातन परमेश्वर. तोच तुम्हाला हवा आहे. त्याचेच मार्ग या पृथ्वीवर प्रत्येक मानवाला दिले. पण मानवाने माणसाच्या बाबतीमध्ये जे खड्डे उभारले 17:15 प्रमाणे तिथूनच नुकसान होतं. काही नाही आपल्या जवळ. आपण सगळे शून्य आकारामध्ये उभे आहे. म्हणून आकार पुढे न्यायचा आहे. वचन काय सांगते? आता तो महान आहे आणि महान परमेश्वर माणसाला मार्गदर्शन करतो. कारण एव्हा 14:6 मध्ये तोच आहे. तर तो काय सांगतो माहितीये का? मला तुझे मार्ग, तुझे शिक्षण, तुझे नियम मला शिकव. आता जर तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही शिकायला पाहिजे का न शिकायला पाहिजे? शिक्षण घेतली तेव्हा तुमची पद्धती आहे. मी शिकलो म्हणून किती त्यांनी अनुभव आपल्याला शिकवले किंवा सांगितले. ज्याला खरोखर देवाची आवड आहे त्याला वाटते की देव याच्या बरोबर, तो सांगेल की जीवित परमेश्वर यांच्या जोडी. मी तुझ्या वेदीचे तुझ्या मार्गाकडे. हे जी देवाची मार्ग आहे ते तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता तुम्ही आल्यात करे, पण ह्याच्याकडे जर लक्ष नसेल तर तुमची मार्ग कशी जोडते? हे बघा, मला वाटते की लोकांचं भलं करा सगळ्या बाजूने. पुढे येणारा काळ आहे ना, ते पुढे खायला अन्न मिळणं पण कठीण आहे. एवढी परिस्थिती येणार आहे. लोक अन्नासाठी भटकतील कुठे मिळेल. कारण तुम्हाला हे अनुभव नाही. हे अनुभव होणाऱ्या लोकांनाच पाहिजे. 2060 पर्यंत डिसिजनाचं चिन्ह आहे. आता त्याच्यानंतर काही घटना होणाऱ्या आहेत, ते पण आम्ही विचार करून चालायचा आहे की पुढे अशी कंडिशनामध्ये आमचा कसा विभाग होतो. आता तुम्ही तर बघतात की किती ठिकाणी मरण सुरू आहे, बरोबर? काही वॉरंटी गॅरंटी काही नाही. वस्तूची गॅरंटी घ्यायला बघता, पण स्वतःची गॅरंटी घ्यायला बघतात. येशू ख्रिस्तामध्ये गॅरंटी आहे, वॉरंटी पण आहे. आता भविष्य कुठे आहे? वेळ आहे, काळ आहे, समय आहे, समयाचा वापर आहे. फक्त एकच शिकायचं, मला चांगलं करू दे. आणि जेवढं मनुष्य चांगलं करेल तेवढं त्याला चांगल्या गोष्टी भेटायला, प्रेमाने सगळ्या गोष्टी मिळतात. नफरताने काहीच नाही मिळत. 0 मनुष्य होते. मी तुझ्या नियमाने आनंदित होईल. आपण सगळे विसरले. तो बोलतो मी तुमचे वचन विसरणार नाही. आता आपण बरेच लोक वचन विसरली. आता वचनामध्ये मनुष्यात डिमांड राहिला नाही. म्हणून तो काय सांगतो, मी वचन तुमचं विसरणार नाही. एकदा वचन विसरायला लागला का मनुष्य भविष्यात कमजोर व्हायला. आता तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू माझ्या जोडीला आहे, बरोबर? हा विश्वास जर असेल तर तुम्हाला सगळं मिळेल, नाही तर जिगड काहीच कामाचं नाही, शून्यात राहणार तुम्ही. कारण का माहितीये? कारण तो विश्वास मेल्यानंतर ना ख्रिस्त दिसत नाही, तेव्हा मृत्यू आपल्या जवळ येते, दुष्टाई आपल्या समोर येते आणि दुष्ट आपल्या प्रत्येकाचा पूर्ण नाश आणि घात करायचा प्रयत्न.
आपल्या दासाला औदार्य दाखव म्हणजे मी जिवंत राहून. आता आपण जर जिवंत राहिले तर वचन पाळू शकतात, पण जिवंतच राहिले नाही तर वचन काय पाळणार? अरे परमेश्वर आपल्या सगळ्यांना मार्ग देवाला बघितले, एक धर्माचा देव त्याला हात गणपती. अरे जो शब्दाद्वारे वचनाद्वारे आपल्याला शिकवतो पवित्र आत्मा, तोच देव आहे. मग ते 10:20 मध्ये दिले देव तोच आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे दुसऱ्यांसाठी पवित्र जीवनामध्ये प्रवेश करणं, त्याला बोलतात पवित्र आत्मा. प्रभूने आमच्यासाठी एक अधिकार दिला, मार्ग दाखवलं, शिक्षण दिलं, कार्य दिलं, जबाबदारी दिली आणि सोडत चालत नाही. तिथे आपण नुकसानात पडतो. पेत्राला समज झाली की परमेश्वर सर्वांचं हृदय जाणला, याला सगळं माहिती आहे, माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अरे कोंबडा साक्षीदार ठेवलेला होता, त्याला जाणीव कशी होती. म्हणून लोकांना शिक्षण आवश्यक. स्वतःचे 139 इम्पॉर्टंट हे 2 अध्याय मस्त माझ्यासाठी खूप बरे, कारण तो दुरून बनवतो, तो लांबून ते जोडी तुम्ही जोडून देवाकडे वळा. काय आपल्या जोडीला येणार? जर आपला आत्मा जर ज्या परमेश्वर पित्याच्या घरात जात नसेल, काहीच कामाचं नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया परमेश्वराला. सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आधार सांगितलं सर्व प्रभूचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या परमेश्वरच्या घरात. विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.